नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण मागच्या पिरियड मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मधले 6 प्रॉब्लेम केले. 7 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या लक्षात येईल. 7वा आणि 8वा सोपा आहे. 7 नंबरचा प्रॉब्लेम हा तिथं इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन थेरम वापरा, सिंपल करू शकता. आणि 8 मध्ये अँगल बायसेक्टर थेरम वापरायचे. 2-2 मार्काचे सिंपल घेतले, तुम्हाला होमवर्कला देखील करू शकतो. आता 9 नंबरचा आपण प्रॉब्लेम घेलो. 9 नंबरचा प्रॉब्लेम सुद्धा सिंपल होते, फक्त थोडा बदलून दिलाय त्यांनी. आणि मग इन ट्रायंगल एबीसी बीडी इज बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. एबी बीसी च्या व्हॅल्यू दिल्यात, एसी च्या x च्या स्वरूपात विचारल्यात आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू विचारली. मग सुरुवात काय करायची? इन ट्रायंगल, इन फिगर, in triangle ABC ray BD is angle bisector of angle ABC. Therefore by angle bisector theorem of a triangle, काय म्हणतो तो? रेशो ऑफ ऍडजसंट साइड इज इक्वल टू रेशो ऑफ अपोजिट साइड. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन BC. नीट बघा, रेशो तेच आहे, फक्त आता थोडंसं बदल व्हायला. AB अपॉन x च्या स्वरूपात आहे. x अपॉन x प्लस 5 इज इक्वल टू x मायनस 2 अपॉन x प्लस 2. सिंप्लिफाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. एनी याला गुणलं तरी चालतं. x स्क्वेअर प्लस 2x आणि इथं जर गुणाकार करता x स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. नीट बघा, x नाही मोनोमियल टू बायनोमियल. x into x x स्क्वेअर प्लस 2x. एनी याला गुणलं x स्क्वेअर, याची डीप सबट्रॅक्शन करा. 3x आणि 5 दूनी 10 मायनस 10. किंवा x ने x ला गुणा, x ने मायनस 2 ला गुणा, 5 ने x ला गुणा, 5 ने मायनस 2. तसं चालतं, डायरेक्ट केलं तरी चालतंय. आणि मग तुमच्या x स्क्वेअर काय होतील? कॅन्सल होतील. याला इकडे घेऊन या. 2x मायनस 3x इक्वल टू मायनस 10, मायनस x इक्वल टू मायनस 10, x इक्वल टू 8. असा सिंपल क्वेश्चन आहे. तो स्वतः फक्त x आणि y x च्या स्वरूपात होता. इक्वेशन तयार झालं. इक्वेशन इन वन व्हेरिएबल झाला आणि x ची व्हॅल्यू काढ. त्याच्यावर तुम्हाला एबीसी वाढ होऊ शकते. कधी कधी पेरिमीटर विचारतील तर काढता आली पाहिजे. फाइंड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी. तर एबी च्या बीसी च्या आणि एसी च्या व्हॅल्यू काढता येतील तुम्हाला आणि पेरिमीटर काढता येईल. थोडा ट्विस्ट करता येतो प्रश्नाला. याच्या पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ती ऍक्टिव्हिटी पण तुम्ही ती घरी कंप्लीट करा. मी फक्त इथं तुम्हाला सांगतो. खूप सिंपल प्रश्न आहे. आणि बीपीटी आणि कॉर्नर्स ऑफ बीपीटी चा कसा यूज केला एका प्रॉब्लेम मध्ये. आता 2 प्रॉपर्टी वापरायले. आतापर्यंत एका प्रॉब्लेम मध्ये एकच प्रॉपर्टी आपण यूज केली होती. आता 2 प्रॉपर्ट्या, 3 प्रॉपर्ट्या यूज केल्या जातात. 9 स्टँडर्ड मधल्या काही प्रॉपर्ट्या यूज केल्या जातात. ओके, 10 नंबरचा घेऊ आपण असाच. फास्ट मध्ये मी आकृती काढतो आता एक, आणि मग तुम्हाला एक्झाम्पल वाचून दाखवतो. शक्यतो टेक्स्ट बुक जवळ ठेवत चला, म्हणजे तुम्हाला पटपट कळत. इन फिगर, अगोदर फिगर काढतो मी, तुम्हाला लक्षात येईल. आणि या 3 अशा साईड दिल्या. PQR, P Q आणि R. बाहेरचा एक ट्रायंगल आहे D E आणि F. मीन्स X. बघा, इन फिगर X इज एनी पॉइंट इंटिरियर ऑफ ट्रायंगल. बघा, X हा एनी ट्रायंगलचा इंटिरियर पॉइंट आहे. पॉइंट X इज द जॉइंट टू द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. से PQ पॅरलल टू DE दिले. QR पॅरलल टू EF दिले. आणि काय प्रूव्ह करायचे तुम्हाला? प्रूव्ह दॅट
प्रूव्ह दॅट पी आर पॅरलल टू डी एफ. लक्ष द्या काय काय दिले ते नीट बघू. पी क्यू पॅरलल टू बघा डीई. मग आपण कोणता ट्रायंगल करू? इन फिगर. डायरेक्ट सुरुवात होती इन फिगर. ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करा. इन ट्रायंगल डी, इन ट्रायंगल एक्स डीई, इन फिगर इन ट्रायंगल एक्स डीई. कुठे तो नीट बघा. एक्स डीई पी क्यू पॅरलल टू डी, पी क्यू पॅरलल टू डीई बाय P1. therefore बाय बीपीटी काय होईल बीपीटी की एक्सपी अपॉन पीडी, एक्सपी अपॉन पीडी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई. बघा काय बीपीटी म्हणतोय. जर पी क्यू डी ला पॅरलल असेल तर इतर दोन बाजू काय असतात? प्रोपोर्शन मध्ये डिवाइड होतात. म्हणून एक्सपी अपॉन पीडी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई कंसात घ्या बाय बीपीटी. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याला एक नाव द्या. आल्सो इन ट्रायंगल XEF बघा XEF QR parallel to EF, QR parallel to EF by D1. Simple. Therefore XQ upon QE is equal to काय होईल? QXR upon RF. पुन्हा याला बाय बीपीटी. याला इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2. बघा 1 आणि 2 कडे लक्ष द्या. इथं XQ upon QE, इथं XQ upon QE. काय कंक्लुजन? हा याला समान आहे आणि हा याला समान आहे. म्हणजे हे ने दोन्ही कशा असतील? रेशो. तिन्ही रेशो समान आहेत थोडक्यात. आपल्या कामाचे घेऊ फ्रॉम 1 and 2 काय कंक्लुजन निघाल बघा. XP upon PD is equal to XQ upon किंवा XR upon RF. समजत आहे का बघा. XQ upon QE बरोबर कोण आहे? XP upon PD. आणि XQ upon QE बरोबर कोण आहे? XR upon RF. आणि मग आकृतीत लक्ष द्या. XP upon PD is equal to XR upon RF म्हणजे बाजू प्रोपोर्शन मध्ये. therefore in triangle डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. therefore PR parallel to DF. इथं मात्र कोणती प्रॉपर्टी वापरली? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. तिसरा ट्रायंगल, 3 ट्रायंगलचा विचार केलाय. पहिल्यांदा ह्या ट्रायंगल ह्या दोघांचा विचार केला, इथं बीपीटी वापरला. ह्या दोघांचा विचार केला, इथं बीपीटी वापरला. आता बाजू प्रमाणात आहेत आणि म्हणून इथं कॉन्व्हर्स वापरलाय. इन ट्रायंगल XDF मध्ये XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF आणि मग कॉन्व्हर्स वापरलाय. म्हणजे 2 वेळा बीपीटी आणि 1 वेळा कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. प्रूफ इथं फिनिश झाली. लक्षात घ्या. राईट. खूप सिंपल प्रूफ आहे. एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते. सिंपल प्रॉब्लेम जर मागचे केले असतील, तुम्ही होमवर्कचे केले 10-12 गणित दिले होते काय असतील त्या 9-10 किंवा एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सेट नीट करत असताना माझ्याबरोबर जर रोज चलत असताना तर तुम्हाला हे सोपं जाईल. अवघड जाणार नाही. नवीन नियमित खूप चान्स आहे तुम्हाला अभ्यास करायला. तुम्ही करू शकता. असाच एक लास्ट प्रॉब्लेम बघू. स्टार केलाय पण सिंपल आहे. बघूत आपण. मिक्स व्हायला आता मिक्स गणित वाढायला. मागच्या प्रॉब्लेम मध्ये एकच प्रॉपर्टी, आता मिक्स वापरायला पाहिजे. बीपीटी आणि कॉन्व्हर्स. बीपीटी 2 वेळा वापरला आणि आता कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. लास्ट प्रॉब्लेम बघू. त्या एक्सरसाइज मधला पूर्ण प्रॉब्लेम आपण घेलो. खूप सिंपल आहे. बघू शकता तुम्ही आणि करू शकता. मनाने आलं तर खूपच चांगलं नाही आलं तर बघू शकता. याच्यावर सुद्धा एक्सरसाइज देणार आहे मी थोडीशी तुम्हाला करायला. जेवढे जमतील तेवढे आपण. पुढचा प्रॉब्लेम थोडा स्टार केलाय पण सिंपल गणित ते सुद्धा बघू तुमच्या लक्षात येईल.
इन ट्रायंगल ABC 11 नंबरचं स्टार केले रे इन ट्रायंगल ABC फिगर काढतो ABC रे BD is bisector of angle ABC, correct? And second one ray CE is bisector BD and C is the bisector of angle ACE. Say AB congruent to AB equal to कौन करे AC and prove that ED parallel to मी जोडून देतो डॉट 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 ED parallel to BC. काय प्रूव्ह करायचंय? प्रूव्ह दॅट ED parallel to BC. काय काय दिले बघा, हे दोन बायसेक्टर आहेत, अँगल बायसेक्टर आहेत आणि मग आता आपल्या लक्षात मिक्स गणित करायचे आता सारखंच. मग सुरुवात करायची इन फिगर की अजून तुम्हाला एक दिले की से इन ट्रायंगल ABC sec AB congruent to sec AC given. त्याला किती नाव द्या 1. also ray BD is angle bisector of angle ABC. कंस्ट्रक्शन लिहिलं तर चालतंय, जॉईन ED कंस्ट्रक्शन लिहिलं तरी चालतंय, वर लिहायचं लिहू शकता कंस्ट्रक्शन जॉईन ED, नाही लिहिलं तरी चालतंय. Also ray BD is the angle bisector ABC, therefore काय होईल मग by angle bisector theorem of a triangle काय होईल AB upon BC is equal to AD upon BC. दोन रेशियो ऑफ एडजसेंट आहे बघा रे BD बायसेक्टर आहे AB upon BC equal to AD upon BC. also आता इकडला घ्या रे CE is angle bisector of angle ACB given. Therefore by angle bisector theorem of triangle पुन्हा तेच होईल AC upon BC is equal to AE upon EB त्याला किती नाव आहे नीट बघा, तिन्ही नाव नीट बघा. आता 1, 2 आणि 3 कडे नीट ऑब्झर्व करा, खूप सिंपल आहे. दोन वेळा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरली आणि गिवन काय दिले AB आणि AC सारखे, AB आणि AC सारखे, दोघांचे न्यूमरेटर सारखे आणि BC आणि BC चा डिनॉमिनेटर सारखे आहेत, म्हणजे दोघांची LHS सारखी, म्हणजे RHS सुद्धा सारखे असणार. कुठून कन्क्लुजन निघलं फ्रॉम 1, 2 and 3 AB आणि AC सारखे गिवन दिले आणि त्याचा डिनॉमिनेटर सेमच आहे. मग काय म्हणता येईल फ्रॉम 1, 2 and 3 काय कन्क्लुजन निघाल AD upon BC is equal to AE upon EB. आता लक्षात घ्या AE upon EB पलीकडून आहे इक्वल टू AD upon DC. म्हणजेच काय therefore in triangle काय म्हणताय मग in triangle ABC काय म्हणता येईल ED parallel to BC. why by converse of BPP बरोबर आहे, बाजू प्रोपोर्शन मध्ये बघा. दोन वेळा अँगल बायसेक्टर थेरम वापरला आणि एक वेळा कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी वापरला. हे तीन प्रॉपर्टीचा यूज केला, लक्षात घ्या. सिंपल गणित आहे बघा. 11 चे 11 प्रॉब्लेम आपण घेतले, दोन घरी करा. 7 आणि 8 एका ठिकाणी
ट्रॅपिझियम सारखंच करायचे ते. इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन सारखं करायचं 7वा आणि 8व्या मध्ये अँगल बायसेक्टर वापरा. खूप जनरल गणित प्रॉब्लेम आहे ते. मी 9, 10 आणि 11 समजून सांगितलंय. इथे ही एक्सरसाइज संपली. अशाच पद्धतीचं प्रॉब्लेम सेट मध्ये आपण एक दोन प्रॉब्लेम बघू त्याच्यावर आधारित आहे ते लगेच घेऊन टाकू. प्रॉब्लेम सेट मधलं मी तुम्हाला होमवर्क करायला दिलेले की 2, 3 and 4 2, 3, 4 and 5 2, 3, 4, 5 होमवर्क घरी करू शकतात. 2-2 मार्काचे प्रॉब्लेम करू शकतात. 6वा पुढच्या पद्धतीचे 7 नंबरचं तुम्ही करू शकता. तिथं बीपीटी वापरा. 1 नंबरचं थोडस वेगळं आहे, मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. थोडा बदल आहे तो तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. थोडं वेगळं आहे म्हणून मी ते मुद्दाम घेतो. मी आता इथं 7, 8, 9 and 10 घ्यायचा प्रयत्न करतो. इथं तिन्ही प्रॉब्लेम घेऊत आपण इथं. ओके. एक 7 नंबरचा तुम्ही घरी करू शकता. 8 नंबरचा प्रॉब्लेम बघा. थोडंसं फिगर काढतो मी. इन फिगर PA, QB, RC, SD आर परपेंडिक्युलर टू लाइन्स. ह्या परपेंडिक्युलर आहे आणि ट्रान्सव्हर्सल. थोडासा प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीचा आहे तरी समजून सांगतो. ह्या परपेंडिक्युलर लाईन आहे. S R Q P D C B A. बघा प्रॉब्लेम पुन्हा वाचतो मी. PA सेकंड, QB थर्ड वन, RC आणि SD आर परपेंडिक्युलर टू लाईन AD. AD लाईनला ह्या परपेंडिक्युलर आहे. लाइन AT किंवा नाव दुसरं दिलं तरी चालतंय. AB इक्वल टू 60, AB 60 दिली, BC इक्वल टू 70 दिली, CD 80 दिली, PS 280 दिली आणि तुम्हाला फाइंड काय करायचं PQ, QR and RS लक्षात घ्या. आता इन फिगर आपण म्हणू शकतो की SD, RC, QB, PA उत्तर सुरू झालं लक्षात. आर परपेंडिक्युलर टू साइड AD. आता हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे अँगल कसे होते नाही 90 डिग्री होते. Therefore angle D इक्वल लिहिलं तरी चालतंय. D इक्वल टू अँगल C इक्वल टू अँगल B इक्वल टू अँगल A इक्वल टू 90. म्हणजे ते कसे अँगल आहेत करस्पॉन्डिंग अँगल होते आणि therefore SD पॅरलल टू मग काय होईल SD पॅरलल टू RC पॅरलल टू QB पॅरलल टू करस्पॉन्डिंग अँगल थेरम म्हणलं तरी चालतंय. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काही म्हणा, थेरम टेस्ट काही म्हणलं तर काही फरक पडत नाही. जर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या लाईनी कशा असतात पॅरलल असतात. झालेले नाही स्टॅबिलिटी. आणि मग तुम्हाला पटकन लक्षात आलं असेल की इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन थेरम आपण इथं वापरू शकतो. पण आता जर इथं आपण SR आपण RQ इक्वल टू DC अपॉन CR होईल, CB होईल आणि इज इक्वल टू तसं न होता आपण आता मी कसं लिहिणार ते कसं येतं ते मी समजून सांगणार आहे. तर त्याचा रेशो कसा लिहायचा बघा. therefore बाय इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन किंवा पॅरलल लाईन थेरम ती म्हणून सांगा. पॅरलल लाईन्स थेरम काय म्हणतो मी ते सांगतो. SR अपॉन DC
तुम्हाला असं कसं घ्यायला असतं, आपण तर असा बघितला होता एस आर आपण आर क्यू आणि मग दोनचा घेतला होता. पुढचं कसं आहे ते कसं आलं ते समजून सांगणार आहे मुद्दाम, त्याच्यामुळे प्रॉब्लेम घेतला थोडंसं वेगळ्या पद्धतीने. पण आता तुम्ही लिहिताना कसं लिहायचं सांगतो. एस आर अपॉन डी सी इज इक्वल टू आर क्यू अपॉन सी बी किंवा बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन ए बी. कसं आलंय ते अगोदर नीट बघा. अगोदर ते समजून सांगायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. ते कसं आहे बघा. की आपण कसं लिहिणार इंटरसेप्ट, का आपण शिकल्याप्रमाणे की एस आर अपॉन आर क्यू इज इक्वल टू डी सी अपॉन बी सी. त्याला एक म्हणा. मी यालाच काय बदल करतो बघा. एस आर अपॉन डी सी इज इक्वल टू आर क्यू अपॉन बी सी. समजत आहे का बघा. याला एक नाव देतो मी. बरोबर आहे. एस आर अपॉन आर क्यू इक्वल टू डी सी पॅरल. इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरल लाईन थेरम वापरला. एस आर अपॉन आर क्यू हा इंटरसेप्ट ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या ट्रान्सव्हर्सल T1 T2 मला एस आर अपॉन इंटरसेप्ट पहिले ह्या ट्रान्सव्हर्सलचा इंटरसेप्ट एस आर अपॉन आर क्यू इक्वल टू डी सी अपॉन सी बी किंवा बी सी. मग मी काय केला, कोणता केला मी अल्टरनेटो घेतला. मी काय घेतला अल्टरनेटो. आठवत असेल डीसी ला इकडे आणलं आणि आर क्यू ला तिकडे पाठवलं. एस आर अपॉन डीसी इक्वल टू आर क्यू अपॉन बी सी. याला एक नाव दे. पुढचा रेशो घेऊ आपण आर क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू बी सी अपॉन ए बी. समजत आहे का बघा. पुन्हा याचा अल्टरनेट बघूया. काय होईल मग आर क्यू अपॉन ए बी इक्वल टू पी क्यू म्हणायचं. क्यू पी च्या पी क्यू अपॉन बी सी. दोन नाव द्या. त्या दोघांहून काय निष्कर्ष निघला बघा. तोच येतोय का की आर क्यू अपॉन बी सी इक्वल टू कोण आहे एस आर अपॉन डी सी आणि आर क्यू अपॉन बी सी इक्वल टू कोण आहे पी क्यू अपॉन बी सी. म्हणजे तिन्ही रेशो समान आहेत. मी थोडं डायरेक्ट केले. डायरेक्टची आयडिया कशी समोरचे रेशो घेते जमतंय डायरेक्ट. कसं आलं एवढं दाखवायची गरज नाही. पण नियम हाच आहे. याला इंटरसेप्ट लक्षात घ्या. ते कसं आलं ते दाखवत आलं पाहिजे तुम्हाला. याचा अर्थ याच्यावरती निघतो निष्कर्ष की मग लिहायचंय कसं एस आर अपॉन डी सी आर क्यू अपॉन बी सी आणि पी क्यू अपॉन ए बी. हे कळतंय का बघा. मी तेच लिहिलं. 1 आणि 2 ही बाजू सारखी दोघांची म्हणजे ही सुद्धा सारखी असं राहिलेली लक्षात घ्या. आणि त्याच्यावर ते कन्क्लुजन निघलं. कसं आलंय ते मी दाखवायचा प्रयत्न केला. तो समजून घ्या. मी थोडं डायरेक्ट लिहिलंय. आणि मग किमती व्हॅल्यू पुट अप करा. ए बी किती एस आर किती बघा. एस आर माहित नाही. बी सी किती आहे बी सी म्हणजे सी डी 80 आहे. आर क्यू माहित नाही. बी सी किती आहे बी सी 70 आहे. पी क्यू माहित नाही. ए बी किती बघा ए बी 60 आहे. हे 3 रेशो झाले. त्या रेशोला आपण के से म्हणू. काय म्हणतो आपण के मानू. 9 स्टँडर्ड मध्ये जातो आपण. 3 इक्वल रेशो आले बाय इक्वल रेशो थेरम. आठवत असेल तुम्हाला 9 स्टँडर्ड बाय इक्वल रेशो थेरम. के इक्वल टू एस आर प्लस आर क्यू प्लस पी क्यू अपॉन 80 प्लस 70 प्लस 60. के इक्वल टू एस आर प्लस आर क्यू प्लस क्यू पी म्हणजेच कोण पी एस. एस आर प्लस आर क्यू प्लस पी क्यू म्हणजेच कोण पी एस. पी एस अपॉन किती ते बघा 6 6 13 13 8 210. बरोबर आहे. आता पीएस ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. पीएस ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. कुठं करा पीएस ची व्हॅल्यू किती बघा. के इक्वल टू बघा के इक्वल देअरफॉर के इक्वल टू पीएस ची व्हॅल्यू पुट अप करा. तिथे किती होईल 280 अपॉन 210. समजून घ्या. 0 0 कॅन्सल. 7 21 7 28. के इक्वल टू 4/3. के इज इच रेशो. प्रत्येक रेशोची किंमत किती आली 4/3. 9 स्टँडर्डला झालेली आहे. आणि मग
आता आपल्याला पुढचे व्हॅल्यू काढता येतील. हे रब करू का? आता पुढच्या व्हॅल्यू आपण काढायला हरकत नाही. समजतं का? नीट बघा. आता 4/3 आली, मग ते व्हॅल्यू पुटअप करा तिथं. देअरफोर याला आपण केस एसआर अपॉन एसआर पहिली व्हॅल्यू पण आन्सर आपण एक विचारले. एसआर अपॉन 80 के ची व्हॅल्यू किती? 4/3 इज इक्वल टू आपण एसआर इक्वल टू 4/3 into 80 म्हणजे किती येते बघा ते. इज इक्वल टू एसआर इक्वल टू 320 अपॉन 3 एवढंच उत्तर आहे. दुसरी व्हॅल्यू काढू आपण. RQ अपॉन 70 इज इक्वल टू 4/3. त्याचं काय येईल बघा. RQ इक्वल टू 4/3 into 70. RQ इक्वल टू किती? 728 आणि लास्ट व्हॅल्यू विचारली तुम्हाला. PQ अपॉन 60 इक्वल टू 4/3. PQ इक्वल टू 4/3 into 60 भाग जातोय. 3 1 3 3 6 आणि मग किती येते? 4 2 8 80. काय घेतलंय ते नीट लक्षात घ्या. थोडंसं मोठं गणित आहे, मुद्दाम समजून सांगितलं, वेगळ्या प्रकारचं आहे, लवकर लक्षात येत नाही, त्या दृष्टीने आपण ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाईन नंबरचं फार सोपं आहे. ज्याप्रमाणे आपण एक्झरसाइज मध्ये केलेलं आहे, 9 नंबरचं आपण बघू शकतात. असंच आहे. 9 आणि 10 रब करू. तिन्ही आन्सर कसे काढलेत बघा. एसआर काढली. एसआर आरक्यू खाली आन्सर लिहून टाका. एसआर इक्वल टू 320 अपॉन 3, आरक्यू इक्वल टू 280 अपॉन 3 आणि पीक्यू इक्वल टू 80. करेक्ट. हे त्याचे आन्सर आहेत. 3 विचारले. पीक्यू, क्यूआर अँड आरएस या तिन्ही व्हॅल्यू विचारल्यात. ते कशा काढल्यात त्या बघा. ओके. नाईन नंबरचं फार सोपं प्रॉब्लेम आहे, तुम्ही करू शकतात किंवा आपण घेऊन टाकू की इन ट्रायंगल पी क्यू आर पीएम इज अ मीडियन. फिगर काढतो. मीडियन म्हणजे की मिड पॉइंट लक्षात घ्या. कशी वडायची नाही खरं नाही, तो मिड पॉइंट दिसावा कमीत कमी. एम पीएम मीडियन आहे म्हणजेच एम हा मिड पॉइंट आहे कोणाचा? क्यू आर चा. हे डोक्यात येणं गरजेचं आहे. मीडियन म्हणजे काय कळायला पाहिजे. अल्टिट्यूड वेगळी, मीडियन वेगळी, परपेंडिक्युलर बायसेक्टर वेगळा. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पीएमक्यू. पीएमक्यू बघा, हा एक अँगल बायसेक्टर दाखवला आणि याचा एक बायसेक्टर दाखवला आहे. इंटरसेक्ट पीक्यू अँड पीआर ऍट पॉइंट एक्स अँड वाय. अशी एक ओळख. खूप सिंपल गणित आहे. बघू शकता तुम्ही की इथं एक्स आणि इथं काय दाखवलंय? वाय. अँगल बायसेक्टर आहे. पुन्हा तेच प्रॉब्लेम आहे आता केल्यासारखे. तर प्रूव्ह दॅट काय करायचं? एक्स वाय पॅरलल टू क्यू आर. काय काय दिलंय? पहिल्यांदा दोन अँगल बायसेक्टर आहेत, बघू शकता तुम्ही. पहिलं वाक्य आपण लिहायचं इन ट्रायंगल पी क्यू आर PM is a median. PM is median. Median म्हणजे की लक्षात आलं पाहिजे क्रॉस अशी आली पाहिजे. तो therefore M is the midpoint of QR. बघा लक्ष द्या, समजून घ्या जास्तीत जास्त. किती सिंपल आहे त्याच गोष्टी. आणि म्हणजेच QM इक्वल टू त्याला एक नाव कामाला येणार. आणि मग आता दोन वेळा अँगल बायसेक्टर थेरम वापरा आणि फ्रॉम 1 to 3.
Now in triangle PMQ, now in triangle PMQ, ray MX is angle bisector of angle PMQ. Therefore by angle bisector theorem of a triangle, काय होईल सांगा, PM upon MQ is equal to PX upon X. Equation 2. Also in triangle PMR, ray MY is angle bisector of angle कोणता, PMR. गिवन कोण पाहिजे काय तो, जसं इकडे केलं तसंच इकडे, लक्षात घ्या. त्यामुळे जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. मग काय होईल, PM upon MR is equal to PY upon YR. याचे नाव द्या. सिंपल गणित आहे, लक्षात येणं गरजेचं आहे. PM upon MR ऍडजस्ट कोणत्या ट्रायंगलचा आहे, PMR. आता पुन्हा बघा 1 2 आणि 3. आता इथं PM न्यूमरेटर मला सेम आहे, इथं सेम आहे. MQ इक्वल टू कोण आहे, MQ म्हणजेच QM इक्वल टू MR, म्हणजे छेद सारखा आहे, म्हणजे दोघांची LHS सारखी. म्हणून तिन्ही कन्क्लुजन काय निघलं, फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणता येईल आपल्याला, PX upon XQ is equal to PY upon Y. Therefore by converse of BPT काय म्हणता येईल, XY parallel to QY. त्याच गोष्टी रिपीट आहेत. ही सुद्धा ऍक्टिव्हिटी दिली पण तुम्ही घरी करू शकतात ती. ओके, बघा खूप सिंपल आहे. छोटे छोटे अँगल बायसेक्टर किती महत्त्वाचं लक्षात आलं, प्रत्येक ठिकाणी कामाला आहे, तुम्हाला येऊ शकतो. करा प्रयत्न. शेवटचा एक प्रॉब्लेम बघू. 10 PVIMP करा. याच्यावर एक तुम्हाला एक प्रॉब्लेम देणार आहे, खूप छान प्रॉब्लेम आहे हा सुद्धा. ओके, पुढचा प्रॉब्लेम असाच आहे, महत्वाचा आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा. इन फिगर इधर काढतो मी अगोदर. Angle B and angle C, bisector of angle B and angle C of triangle ABC intersect each other in point X. Line AX intersects side BC in Y. बघा, दोन बायसेक्टर आहेत, ते कुठे छेदायले, कुठं छेदायलेत बघा. थोडीशी X मध्ये छेदायले आणि लाईन X इंटरसेक्ट. पुन्हा सांगतो, अँगल बायसेक्टर आहे, पुन्हा दाखवा. आणि हा अँगल बायसेक्टर आहे, ते AY जी प्रोड्यूस केली मी, ABC प्रोड्यूस केली, तिला X पॉइंट मध्ये छेदायले. एक लक्षात घ्या, AY काही हे नाही, मीडियन नाही. AB इक्वल टू 5
AB equal to 5, AC equal to 4, BC equal to 6. Find AX upon XY. AX upon XY विचारली नीट बघा. मग आपली सुरुवात तशीच करा पुन्हा. लक्षात घ्या इथं AY मीडियन नाही. हे बायसेक्टर आहेत. AY प्रोड्यूस केली आणि त्या AY ला हे बायसेक्टर कोणत्या बिंदूत छेदलेत X मध्ये. मग इन फिगर इन ट्रायंगल ABY ray BX is angle bisector of angle B given. Therefore by angle bisector theorem of a triangle काय होईल AB upon BY नीट बघा AB upon BY is equal to AX upon XY. त्याला वन नाव द्या. also in triangle ACY ray CX is रे CX च म्हणायचं XC म्हणायचं नाही. रे म्हणल्या जिकडून हे पॉइंट आहे तिकडून माहिती रे CX is angle bisector of angle C. Therefore by angle bisector theorem of a triangle काय म्हणता येईल AX upon क्या AC upon CY is equal to AX upon XY. From 1 and 2 काय कंक्लुजन निघन बघा. दोघांची उजवी बाजू सारखी म्हणजे डावी बाजू म्हणजे तिन्ही रेशो सारखेत लक्षात घ्या. म्हणून मी काय लिहितो AX upon XY is equal to AB upon BY is equal to AC upon CY. चालू का. हा याला समान आहे आणि हा तिसऱ्याला समान आहे म्हणजे तिन्ही रेशो समान आहे. आणि मग पुन्हा 9 स्टँडर्डचा मी इथं बाय इक्वल रेशो थेरम इथे लिहितो बाय इक्वल रेशो थेरम. आठवतंय का बघा काय म्हणतो इक्वल रेशो. मी आपल्याला उत्तर काय पाहिजे म्हणून तशीच बाजू ठेवतो लक्षात. आपल्याला AX आपण XY पाहिजे पण त्याचीच बेरीज करतो या दोन रेषेची AX upon XY या दोघांची बेरीज करतो जी आवश्यक आहे ती. चालतंय अर्थ बदलत नाही. AC upon BY plus CY. कारण मला व्हॅल्यू जी विचारली कोणत्याही दोन रेशोची बेरीज केली काय 3 ची केली काय तर त्यांच्या रेशो मध्ये ऍडिशन केलं काय सबट्रॅक्शन केलं काय काही फरक पडत नाही. Therefore AX upon XY AB plus AC AB plus AC AB त्याची काही व्हॅल्यू होत नाही पण BY plus YC means CY means BC. AB upon AC BY plus CY म्हणजेच कोण BC. याची व्हॅल्यू पुट अप करा. AX upon XY equal to AB ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 5 plus 4 upon BC ची व्हॅल्यू दिली 6. Therefore 9 upon 6 means 3/2. व्हॅल्यू काय आली तुमची AX upon XY equal to 3/2. उत्तर नीट बघा. आन्सर काय आलं ते नीट बघा चेक करा. पुन्हा एकदा सांगतो मी काय केलंय ते लक्षात येणं गरजेचं आहे. सिंपल आहे महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. AX upon XY दोन वेळा अँगल बायसेक्टर थेरम वापरला दोघांवरून कंक्लुजन निघालं तिन्ही रेशो इक्वल आहेत. मी दोघांची ऍडिशन केली कारण मला AX upon XY ची व्हॅल्यू काढायची आणि मग BY plus CY म्हणजे BC 9 upon 6 म्हणजे 3/2 म्हणजे AX upon XY ची व्हॅल्यू किती आली 3/2. सिंपल प्रॉब्लेम आहे.
एक्झाम मध्ये येऊ शकतो. ह्या एक्झरसाइज वरचे जवळपास पूर्ण प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. याच्यावर मी अजून तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस देईन. आणि आता नेक्स्ट पिरियड मध्ये सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल चॅप्टरचं नाव होतं ते आता येणार आहे. पुढे लक्षात घ्या, चॅप्टरचं नाव काय आपलं सिमिलॅरिटी. आता शब्द येणार आहे पुढं, अर्धा चॅप्टर झाल्यानंतर सिमिलॅरिटी शब्द येणार आहे. आपण त्याच्या टेस्ट बघणार आहेत आणि त्याच्यावर घेऊ. पुढच्या तासात भेटू. ओके, टिल देन